नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार माननीय देवदत्त राजोपाध्याय उपस्थित होते. संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी अध्यक्षपद भूषविले. चेअरमन भाई सुभाष पवार, सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक विलास पाटील हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्याय यांनी क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील हे स्वातंत्र्य लढ्यातील एक दगदगतं व्यक्तिमत्व होतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरही विविध आंदोलनामध्ये एखाद्या वाघिणीसारखं सरकारला धारेवर आणणाऱ्या क्रांतीवीरांगना हौसाताई होत्या असे मत व्यक्त केलं. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्याची त्यांची वृत्ती होती असे मत व्यक्त केले. ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांच्या सहवासात अनुभवलेले आईचे कर्तृत्व, आईचे नेतृत्व विविध वास्तव प्रसंगातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. आमचे संपूर्ण कुटुंबीय आजही त्यांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचे त्यांनी सांगितले. आजही त्याच वाटेवर वाटचाल करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतामध्ये आपल्या कन्या सौ दमयंती पाटील यांनी आजीच्या क्रांतिकारी कार्याविषयी मांडलेले विचार व अजूनही चुकीच्या रूढी परंपरांमध्ये गुरफटलेला समाज यांविषयीच्या मताचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांच्या बालपणातील कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सारिका कांबळे यांनी केले. सौ लता सुतार यांनी प्रास्ताविक केले. सौ मिनल देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील, चेअरमन भाई सुभाष पवार, सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक विलास पाटील, तज्ज्ञ संचालिका ॲडव्होकेट सौ स्वाती पाटील, माननीय इंद्रजित पाटील, सौ स्नेहल पवार, सौ आनंदी पाटील, श्री रवींद्र कांबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.